श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र। बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। 2416 मतदान केंद्रांवर होणार मतदान। जिल्ह्यात एकूण 21,97,830 मतदार तर 139 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। आणि जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघांमध्ये मोठ्या नेत्यांसह स्टार प्रचारकांच्या सभा। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उबाळे यांनी पाठवलेली ही माहिती। बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे। जिल्ह्यात 2416 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। या मतदान केंद्रांवर 19 नोव्हेंबरलाच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोहोचवल्या जाणार आहेत। निवडणुकीनिमित्त जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस दलानं तयारी केली आहे। या अनुषंगानं उपद्रवी 2000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुमारे 900 सैनिक बीडमध्ये दाखल झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळे यांनी दिली। बीड जिल्ह्यात बीड, आष्टी, केज, परळी, माजलगाव आणि गेवराई हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। जिल्ह्यात एकूण 21,97,830 मतदार आहेत। यात 15,58,998 पुरुष, 10,38,809 महिला मतदार आहेत तर जिल्ह्यात 23 तृतीयपंथी मतदार आहेत। 38,140 मतदारांचं वय 85 वर्षांहून अधिक आहे। जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्र लक्षात घेऊन प्रशासनानं पुरेशी तयारी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली। जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात 377 उमेदवारांपैकी 238 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 139 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यामध्ये गेवराईमधून 21, माजलगाव 34, बीड 31, आष्टी 17, केज 25 तर परळी मतदारसंघात 11 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत। बीड मतदारसंघात नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या ज्योती मेटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे तर भाजपचे बंडखोर जयदत्त क्षीरसागर यांनी मात्र अर्ज मागे घेतला आहे। माजलगाव मतदारसंघातून रमेश आडसकर यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे। ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत। निवडणुकीचा प्रचार आज संपत असून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसंच उमेदवारांनी जिल्ह्यात जोमानं प्रचार केला। जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघांमध्ये मोठ्या नेत्यांसह स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या। यात परळी, बीड, आष्टी, पाटोदा, माजलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा गाजल्या तर पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आष्टी, पाटोदा, माजलगाव इथं सभा घेतल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बीड, परळी, माजलगाव, अंबाजोगाई इथं सभा घेतल्या। त्याचबरोबर स्टार प्रचारक पंकजा मुंडे, जयंत पाटील, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांच्या सभांमधून आरोप प्रत्यारोप तसंच अनेक घोषणा आणि आश्वासनं देण्यात आली। बीड विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील आणि दिव्यांग असलेल्या 307 पात्र मतदारांनी गृह मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला। यासाठी एकूण 22 पथकं नेमण्यात आली होती। बीड विधानसभा मतदारसंघात जवळपास 23,471 नावाची दुबार नोंदणी केली गेली आहे। यातील बहुतांश मतदार नोंदणी ही बीड शहरातली असून याबाबत अनिल जगताप यांनी 1132 पानं असलेल्या मतदार यादीसह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। त्यामुळे आता निवडणुकीच्या पूर्वी तातडीनं दुबार नाव मतदार यादीतून वगळावीत अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी केली आहे। आष्टी विधानसभा मतदारसंघातल्या 3 उमेदवारांनी खर्च सादर करण्यास विलंब केल्यानं तर 3 उमेदवारांच्या खर्चात तफावत असल्यानं त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। या मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या खर्चाच्या लेख्यांची पहिली तपासणी झाली असता त्यामध्ये उमेदवार मेहबूब इब्राहिम शेख, प्रदीप चव्हाण यांना निवडणूक खर्चाचा हिशोब विलंबाच्या कारणांसह तर सुरेश धस, बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे यांना लेख्यातील तफावती संदर्भात खुलासा सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती। जिल्ह्यात 20 नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी भरवण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बीडच्या केज मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण प्रचार करत असताना त्यांच्या तोंडाला काळं फासत मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली। सचिन चव्हाण यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केला आहे। बीड तालुक्यासह पाटोदा आणि परळी या तालुक्यांमध्ये गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला। परळी वैद्यनाथ तालुक्यातील सेलू इथले शेतकरी बाबासाहेब जाधवर यांचा बैल अंगावर वीज पडून दगावला। बीड जिल्हा रुग्णालयात रक्तपुरवठा विभागात कोणत्याच गटाचं रक्त शिल्लक नाही, त्यामुळे मोठा तुटवडा सध्या पाहायला मिळत आहे। जिल्हाभरातील रक्तदात्यांनी पुढे यावं आणि रक्तदान करावं असं आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी केलं होतं। त्यानंतर एकाच दिवशी 50हून अधिक नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला। बीडच्या जिल्हा क्रीडा संकुलातील खो खोच्या मैदानावर दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं दीपोत्सव साजरा करण्यात आला। खेळाडू, मार्गदर्शक आणि पालक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।